गण्या भाऊ, अबे काय झालं बे? काऊन दिसा लागला तू असा येड्यावानी? काय झालं? काऊन लागला बे तू? अबे काय सांगू यार तुले, हे सविता सोडून गेली ना यार मले. जाऊ दे ना बा, कशाला टेन्शन घेतो तू? एक नाही दोन आहे ना आपल्यापाशी दुसऱ्या, कशाला ताण घेतो यार तू? अबे मळायला 2 वर्ष झाले बे तिच्या मागाव, अजून पण पटली नव्हती ती व्यवस्थित. आता तिसरी बघायची म्हणतो तू, कसं होईल माय बे? नको ना बे टेन्शन घेऊ, मी आहे ना. कशाला ताण घ्या लागला तू बाकीच्या? मळायला एकच पटली नव्हती बे, दुसरी कुठून येईल आता? ते सांगितलेलं बरोबरच आहे. तू नाही आणि काय नाही, कोण नसते भाऊ कोणाचं. इथं माय सगळं लागले इथून तिथून. अबे नको ना टेन्शन घेऊ बे, मी आहे ना. कशाला ताण घ्या लागला? बाकीचं बघून घेतो मी, तू टेन्शन नको घेऊ. एक नाही दोन, चल निघ म्हणा. काय निघ म्हणतो बाई? अबे इकडे एकच पटी नव्हती ना, ती पण गेली ना सोडून. आता कसं करू मी? तू सांग ना यार. मी म्हणतो हे घापर इथं काय करा लागले या? तू पाय ना हे यायले कळते का? तिकडे बैल पाणी पाजायचे राहिले काय आहे ना, काय लावलंय भोसडीच्या आहे ना. जाऊ द्या ना व माय, काहून इतके तुम्ही हे बोलता त्यांना? पहा बरं ते पोरं कसे मस्त बोला लागले. जाऊ द्या ना, सोडा ना, कशाला द्यायच्या नांदी लागता? अहो पण यायले आपण कशासाठी पाठवलो वावरात? यायले तेवढं समजायला पाहिजे ना, घरी यायले. जाऊ द्या हो, जाऊ द्या. आधीच तर त्याचं ब्रेकअप झालं म्हणते, त्याच्यातनी तुम्ही असे करता. तुम्ही समजून घ्या ना. कायचा भोकाचं ब्रेकअप आणि गेपक असते? काय नाहीये, नुसतं भाजीपाला सारखं काय राहते, काय नसते. तुम्हाला लयच माहीत आहे त्याच्यातलं. तुम्हाला काय माहिती आहे त्याच्यातलं? जसं की तुले लयच माहित आहे त्याच्यातलं शाईने. चाल वय शेण काढ मुकाट्यानं. माय हात पाय दुखा लागले, मी नाही जात. शेण बीन आपल्या नसते होते. त्या बापाले तर भलं वावर पाहिजे होतं. आता काय झालं शेण काढायले? जास्त माजू नको, चाल टोपलं उचल आणि चाल वय शेणाकडे. मी नाही जात बाबा, वकटे वास येते त्याचा. स्वयंपाक करायचा का नाही तुम्हाला घरी? स्वयंपाक स्वयंपाक तुझ्या बाप करल व, तू काय करणार नाही. चाल वय गपचूप शांतपणे, नाही तर दाखल माईन का. हो जाते जाते. माय लेकरू तिकडे लढा लागला आणि तुम्ही असे करा लागले त्याले. तुझे लेकरू घाल तिकडे आणि तू जाय वर पत्रावर. इकडे जास्त शहाणपणा करायचं नाही. हो जाते जाते. चला निघा. निंगा बिंगा नाही भाई, आपला राग सदाशिव बाबा जमतच नाही. हो माहित आहे तुमचा राग किती आहे. मग कुत्र्यासारखं गांडी शेपून घालून तर पुलीकडे पळून जाता. तू माया नांदी लागू नको बाई. मी दिसतो पण तसा नाही. जर एकदा आलो ना मार्गावर, तर तू आणि तुझ्या बाप काय होईल काही सांगता येणार नाही, लक्षात ठेव. हो माहित आहे, राहू द्या, सोडा. अरे भाई आता कसं करू मी? तू सांग ना यार, असं नसते ना. गण्या भाऊ, एक गोष्ट लक्षात ठेव, हे खूप महत्वाची आहे. कधी कधी खरंच असं वाटतं की वेळ बदलली की माणसंही बदलतात. संकटात असताना ज्या लोकांवर आपण विश्वास ठेवतो ना, तेच दूर जातात. आणि तेव्हा खरी साथ कोणाची आहे ते कळतं. पण यात एक सकारात्मक बाजू आहे, लक्षात ठेवी. अशा प्रसंगात आपल्याला खऱ्या आणि खोट्या नात्यांची ओळख होते. जे सोडून जातात ते कधीच आपले नव्हते, आणि जे टिकून राहतात त्याची किंमत कळते. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेव. परिस्थिती किती कठीण असली ना, तरी स्वतःचा आधार स्वतःच बनावं लागते. कारण शेवटी जेव्हा कोणी कोणाचं नसतं, तेव्हा स्वतःची सावली सुद्धा साथ सोडत नाही, हे लक्षात ठेव भाऊ. अबे साल्या, खतरनाक लाईन बोलली बे तू. अबे तू मोटिवेटेड स्पीकर बिकर आहे का? काय स्पीकर मध्ये तर काय म्हणतात बे त्याला? अबे चोंग्या, वक्ता म्हणतात त्याला, वक्ता, मोटिवेशनल. भाई तुला ते ऐकलं माझ्या डोक्यात गेले ना बे सगळे. मग तू लक्षात ठेव भाई, हे असंच असते. दुनिया खतरनाक है बेटा. यहाँ पे जिएगा तभी मरेगा, मरेगा तभी जिएगा, हे लक्षात राहू दे. हो भाऊ हो, तू जसं म्हणशील तसं ऐकतो बाबा मी. आता नांदच नाही करायचा बाबा पोऱ्याचा, सोडूनच देतो बाबा आता.
आता अभ्यास आणि मीच रे बाबा. हा, ही एक गोष्ट लक्षात ठेव मित्रा, आपण आहे तर सगळं आहे, नाहीतर काय नाही. चल मस्त जाऊ कुठेतरी. हो भाऊ, हो भाऊ, चाल 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 चाल. आता खरंच मला तुझं तत्वज्ञान पटलेलं आहे. चाल बाबा, आपण जाऊ कुठेतरी, चल. पा किती माय पोरग गुणी आहे आणि त्याचा मित्र तर सोन्याहून चांगला आहे. पाय तुझ्या मित्राच्या तर त्याच्या गांडीवर सोटे द्या लागते आणि याच्या गांडीवर सोटे द्या लागते. यायले अभ्यास करायचं सोडून पोरी मागे हिंडा लागले तरी तू त्याचे गुणगान गायला येड्या नाकाचे. तूही निघ आणि तुझ्या पोराले गुन्हे दिले ते घेऊन निघ, नाही तर बाबू बाबडीचा सोटा घेईन आणि येईल तुमच्या माग. तेव्हा ते कुत्र पण कसं पाहायला लागलं त्याच्याकडे. चला निघा घरी, नाही तर खूप मार खासाल भाऊ. महापोराले असं बोलू नका तुम्ही, नाहीतर मी आहे आणि तुम्ही हा. का रे पोर हो, काय झालं? असे काय करायला लागले इथे येऊन? काय नाही काकू, जरासं त्याले आणतो फिरून, जरासं झालं तर नाराज पोरग तुमचं. हा, येतो आम्ही दोघं, चाल रे.